ऑटोमॅटिकचं काय. त्याच्यामध्ये बॅग ऑइल ट्यूब ऑइल आहे सिस्टीम. ड्रेन ऑइल एक आहे. त्याच्यामध्ये हाय प्रेशर लो प्रेशर. हा जो गेज आहे हा टाकीच आपल्या ह्याचा दाखवतो. म्हणजे इंटरनल आत टाकी आहे 12 किलोची. त्याच्यामध्ये मॅक्सिमम 10 किलो भरू शकता तुम्ही आणि मिनिमम 3 किलो. मिनिमम 3 किलो गॅस पाहिजेच. आता हे बटन चालू केल्यानंतर इकडे मागं बटन आहे एनकेएसपी मागून आहे. त्याला नॉब कपलर आहेत रेड कलर ब्ल्यू कलर. ओके. हा स्क्रीनवर तुम्हाला दाखवतो गॅस दाखवतो 5 किलो. म्हणजे आपण हा डेमोसाठी ठेवला आहे मशीन. 5 किलो गॅस दाखवतो आहे. आता ह्याला काय करायचं व्हेकलला आपल्या LP HP जे आहे HP जो नॉब असतो तो मोठा असतो. ह्याचा होल पण मोठा असतो. हा लावताना प्रेस करायचा असा प्रेस करून लावायचा. कट आवाज येतो. कट आवाज आला की तुम्ही ह्याला टाईट करायचं. टाईट केल्यानंतर इथं गेज आला लो प्रेशर पण लावल्यानंतर गेजवरती आता LP HP कपलर लावले बरोबर. हाय प्रेशर लो प्रेशर. आता दोन्ही काटे बघा वरती आलेत म्हणजे गाडीमध्ये गॅस आहे. तुमच्या गाडीमध्ये गॅस आहे. आता ह्याच्यामध्ये 2 प्रकार आहेत मशीनमध्ये. एक मॅन्युअल करू शकतो एक ॲटोमध्ये पण करू शकतो. मॅन्युअल मी तुम्हाला सांगतो. आता रिकव्हरी करायचं आपल्याला. रिकव्हरी व्हॅक्युमिंग आणि रिचार्जिंग हे ऑइल मॅन्युअल. ओके. आपल्याला रिकव्हरी करायचं आहे. स्टार्ट बटन आहे स्टॉप बटन आहे अप डाऊन आहे आणि हे नंबर वाईज आहे. ह्याच्यामध्ये दिले आहे बघा रिकव्हरी 1 नंबर ॲटो दावायचं असेल तर. स्पेअर 2 व्हॅक्युमिंग 3 व्हॅक्युमिंग होल्ड 6 नंबरला आहे रिचार्जिंग. 6-7 मारला तरी होतो. मॅन्युअलला रिकव्हरी करायची आहे. आता ह्या गाडीमध्ये 600-700 ग्रॅम येतं. या की पुढं 600-700 ग्रॅम येतो. त्याला आपण काय करू 870 ग्रॅम काढू. स्टार्ट करायचा. तुमचं रिकव्हरी चालू होते. रिकव्हरी चालू झाल्यानंतर इथं 20 ग्रॅमनं 10 ग्रॅमनं सक्शन करतो तो. हा गेज खाली 60 ग्रॅम झाला. 6 म्हणजे 60 ग्रॅम. हे 0.2 आहे बघा. इथं KGमध्ये येतं. इथं 150 ग्रॅमच काढला म्हणजे गॅस नव्हता द्यायला. सील होत नव्हतं ना. हां नव्हतं ना. काय गॅस होत नाही. लिकेज पण असू शकतं. आता ऑइलमध्ये परत तो गॅस काढतो. परत ऑइल व्हॅक्युमिंग लावतो का? ठीक आहे. आता काय करायचं स्टॉप करायचं. व्हॅक्युमिंगला लावायचं. आता नाही प्रेशर हाय